सच के साथ ब्रेकिंग न्यूज़ 24 में आप सबका स्वागत है। मैं हूं एजाज शाह। जलगांव से इस वक्त की दुखद खबर सामने आ रही है। जलगांव में एक भीषण सड़क हादसे में पति पत्नी की दर्दनाक मौत हो गई है। ये हादसा बुधवार 25 मार्च 2026 की शाम करीब 4 से 5 बजे के बीच उमाड़ा गाड़ेगांव मार्ग पर हुआ है, जहां एक अज्ञात वाहन ने बाइक को जोरदार टक्कर मार दी। टक्कर इतनी जबरदस्त थी कि दोनों सड़क पर गिरकर गंभीर रूप से घायल हो गए। मृतकों की पहचान मुजफ्फर अली सैयद अली बबन उम्र 60 वर्ष और उनकी पत्नी ताहिरा बी मुजफ्फर अली उम्र 55 वर्ष निवासी पिंपराला हुड़को के रूप में हुई है। बताया जा रहा है कि दोनों एक रिश्तेदार के यहाँ शादी समारोह में शामिल होकर वापस लौट रहे थे। घटना के बाद स्थानीय लोगों की मदद से दोनों को तुरंत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जलगांव में भर्ती कराया गया, जहां डॉक्टरों ने जांच के बाद उन्हें मृत घोषित कर दिया। हादसे की खबर मिलते ही अस्पताल में परिजनों और परिचितों की भारी भीड़ जमा हो गई और पूरे परिवार पर दुखों का पहाड़ टूट पड़ा है। मृतक अपने पीछे 2 बेटे और एक विवाहित बेटी छोड़कर गए हैं। फिलहाल पुलिस अज्ञात वाहन की तलाश में जुटी है और मामले की जांच जारी है। यह हादसा एक बार फिर सड़क सुरक्षा और तेज रफ्तार वाहनों के खतरे को उजागर करता है। रशीद शेख के साथ शाह एजाज, सच के साथ ब्रेकिंग न्यूज़ 24 जलगांव। हमारे चॅनल को सबस्क्राईब, लाईक, शेअर और कमेंट जरूर। पुढे झाला आणि कसा झाला? फरदापुरावरून आम्ही लग्नाला होतो गेलेले. लग्नावरून आम्ही निघाले बरोबर ते आमच्या पुढे होते, आम्ही मागे होतो. मला तिथे पाडदेजवळ फोन आला की बुवा तुमचे भाऊचं हे कोण आहे, 2 तुमचं त्याच्यावरती ज्युपिटर माझ्या नावावरती ते फेकले गेले म्हणे, त्यांचा ॲक्सिडेंट झालेला म्हणे, जोरात झाला आहे म्हणे. तर म्हटलं मी येतो, तर म्हटलं थांबा तिथे. तर तिथे कोणीतरी त्याला काही कट मारला वगैरे, त्याला असा अपघात झालेला आहे. काय महिलांचे नाव काय? मुजफ्फर अली आणि सय्यद बाबा आणि त्यांच्या आमची जी वहिनी आहे ते तायरा बी सय्यद मुजफ्फर अली. काय कोणी सांगितलं प्रत्यक्षदर्शीने की कोणत्या वाहनाने कट मारला किंवा काय केलं असं? नाही, कोणी सांगितलं नाही तसं. कोणी होतं नाही दादा तिथे, परंतु तिथे असं वाटतंय कारण तिथे कट मारल्यामुळे तितके लांब फेकल्या गेल्या. आपलं नाव? भिकन आलम सय्यद. त्यांचं वय किती होतं, काय काम करत होते? त्यांचं किराणा दुकान आहे. 65 वय त्यांचं किराणा दुकान आहे त्यांचं हुडकोमध्ये, आणि लग्नाला गेलो होते आम्ही. दुःखद अशी घटना घडलेली आहे, नेमकी काय माहिती आपल्याला? माहिती अशी झाली की हा जो अपघात घडला त्याच्या पाठीमागे आपले जळगावचे RT कार्यकर्ता दिनेश घोडे हे आपल्या कारने प्रवास करत होते. त्यांनी इमिजिएट मला फोन केला, त्यांनी फोटो काढले आणि मला टाकले की सर आपल्या समाजाचे दोघी कपल्स आहे आणि ते कठड्यावरून पडलेले आहेत आणि इमिजिएट त्यांना आपली आवश्यकता आहे. तर मी ॲम्ब्युलन्स, पोलीस आणि यांना फोन करतो आहे, आपणही फोन त्वरित करा आणि हे फोटो टाका जेणेकरून त्यांच्या नातेवाईकांशी तुमचा संपर्क लवकर होईल. आणि म्हणून मी एका 2-3 ग्रुपला ते फोटो टाकले आणि संपर्क झाला, परंतु ऑलरेडी हे पण त्याच ठिकाणी असल्याने लवकरात लवकर ती ओळख परिचय झाला. परंतु अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली आहे आणि जे काही आता ते बोलत आहे की कट मारला गेला किंवा काय झालं, तर त्याची सखोल चौकशी होणे अत्यंत आवश्यक आहे, याची आम्ही मागणी करतो आहे की जेणेकरून परत येताना अपघात झाला अशी प्राथमिक माहिती. काय लग्नाहून परत येताना त्याला नेमका अपघात कुठे झाला की सांगते? हा आपण जेव्हा येताना जामनेरवरून येताना जो पूल आहे आपला, तो पूल आपण पास केल्यानंतर एक छोटासा पूल येतो आपला, त्या कठड्याला त्या ठिकाणी गाडी पलटली, त्या खालती